नमस्कार. टायनी लिटिल टेस्ट बड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर धपाट्याची रेसिपी. त्याच्यासाठी मी घेतलेत एक 20-22 छोट्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि धुतलेली कोथिंबीर. मिरच्या बघून तुम्ही घाबरू नका, माझ्या ह्या मिरच्या तिखट नव्हत्या त्यामुळे मी जास्त घेतल्या. तुम्ही एक 7 ते 8 मिरच्या घेतल्या तरी पुरेशा आहेत. मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला एक दाटसर पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट बाजूला ठेवून आता आपण तयारी करायची आहे पीठ मळण्याची. धपाटी करण्यासाठी मी मिक्स पीठ वापरलेलं आहे, जे घरात आपल्याकडे अवेलेबल होतं. बाजरीचं पीठ भोगीसाठी जे दळून आणलेलं ते शिल्लक राहिलेलं, म्हणून म्हटलं चला हे धपाटीमध्ये ॲड करूया. तर 2-2 चमचे मी ह्या सगळ्या पिठांचं प्रमाण घेतलेलं आहे. बाजरी, बेसन, चपातीचं पीठ म्हणजेच गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि ओवा हाताच्या सहाय्याने चुरून घातलेला आहे आणि 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. 1 ग्लासभर पाणी सफिशियंट आहे, पण त्याच्या आधी आपण हे जे सुकं इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग हे पाणी टाकून आपण मळून घेऊया. आपण नॉर्मली कशी चपातीचं कणिक मळायची सवय असते त्या कन्सिस्टन्सीमध्येच मळा. कांदा आपण शेवटी ॲड करूया, जो मी बारीक चिरून घेतला होता. 1 कांदा सफिशियंट आहे आणि ही पेस्ट पण आपण लास्टला ॲड करूया. आता लास्टला ॲड करण्याचं रिझन असं की मला ह्याचं थोडंसं पोर्शन जो आहे आळणी पिठाचा बाजूला काढायचं आहे, म्हणून मी हे शेवटी ॲड करते. आणि राहिली गोष्ट कांद्याची, तर पिठामध्येही ॲड केला तर चालतो, पण आपण पाणी देखील ॲड करतो आणि कांद्याला पण पाणी सुटतं, तर मग पिठाचा कधी कधी अंदाज येत नाही की ते किती पातळ होईल. म्हणून मी आधी नॉर्मल पीठ मळून घेते आणि मग वरतून कांदा घालते, जेणेकरून कांद्याला पाणी सुटतं ना, तर कन्सिस्टन्सी मॅच होते. कारण की आपण लगेच मळल्यानंतर धपाटी करायला सुरुवात करतो, त्यामुळे अजून पाणी सुटलं जात नाही. आता इथे मी बाजूला एक गोळा काढून घेतला आणि तुमच्या घरीही जर कोणी लहान मुलं असेल ज्याला तिखट बिलकुल पण चालत नाही, त्याच्यासाठी तुम्ही 1-2 गोळे, जेवढं पण क्वांटिटी तुम्हाला हवी आहे ती बाजूला काढून घ्या आणि हिरव्या मिरचीची जी पेस्ट केली आहे ती कणकीमध्ये ॲड करून मळून घ्या. पेस्ट एकदम सगळी ॲड करू नका, कारण की सगळी एकदम ॲड केली आणि ते खूप तिखट झालं तर मग त्याचं ॲडजस्टमेंट करणं थोडं अवघड जाईल. त्याच्यापेक्षा 50% ॲड करा, मळा, थोडीशी टेस्ट करून बघा. जर वाटलं की तिखट कमी आहे तर मग वरतून ॲड करायचं ऑप्शन कधीही आपल्याकडे अवेलेबल असतो. इथे ॲक्च्युली मी थोडंसं टेस्ट करून बघितलं आणि पीठ थोडं कमी तिखटाचं झालं होतं, म्हणून मी एक अर्धा चमचा ॲप्रॉक्सिमेट परत ॲड केलं त्याच्यामध्ये आणि परत एकदा मळवून घेतलं. आता हे मळून झालं ना की 5 मिनटं बाजूला ठेवा. तसेही 5 मिनटं लागतातच, कारण की आता आपण तवा गरम करायला ठेवणार. पळपूट लाटणं नाही, ह्याच्यातमध्ये लाटणं नाही लागत, पण पळपूट तयार करावं लागेल. पळपुटावर आपल्याला एक स्वच्छ धुतलेला कॉटनचा रुमाल किंवा फडकं एखादं जे घरी आहे ते वापरायचं आहे. इथे मी रुमाल वापरलेला आहे. रुमाल ओलं करून घ्या आणि पळपुटावर पसरा, म्हणजे ते चिटकून व्यवस्थित राहतं. आणि पाण्याच्या सहाय्याने हे गोळा असा थापून घ्या. कुठेही तुम्हाला असं वाटतं की बोटाला ते पीठ चिकटतं की लगेच पाण्यात हात बुडवायचा, म्हणजे ते अजून पुढे जाऊन चिकटणार नाही. हे पाणी तुम्ही असंच बाऊलमध्ये रेडी ठेवा समोर, कारण की दरवेळी ते बेसिनमध्ये हात ओला करायला किंवा फडकं धुवायला खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस होते ती. त्यामुळे मी हे बाऊल रेडी ठेवते. साईड बाय साईड तवा पण गरम करून घ्यायचा, 2 चमचे तेल टाकायचे आणि ते तेल व्यवस्थित सगळीकडे पॅनला लावून घ्यायचं. धपाटी आपला थापून रेडी आहे. रुमाल उचलायचा आणि ह्या पॅनवर पलटी करायचा. पलटी केलं की आपल्या साईडच्या दिशेने हा रुमाल खेचून घ्यायचा. कधी कधी काय होतं, आपण समोरून असं त्या साईडला खेचायला जातो ना, तर ते पीठ पण जे पीठ पण चिकटलं आहे आपल्या त्या फडक्याला, ते तसंच राहतं. त्यामुळे मी युजली ऑपोजिट डिरेक्शनमध्ये ओढून घेते. तेल सोडायचं आणि तो फडकं काढायच्या अगोदर असे बोटाने 2-3 तुम्ही होल करून घेऊ शकता. ऑप्शनल आहे, केलं नाही केलं चवीत काही फरक पडत नाही, ठीक आहे. पण तेल सोडायला, मधून ते तेल इव्हनली सगळीकडे पसरायला मला असं चांगलं वाटतं आणि त्याच्या बाजूला असे रिंग्स तयार होतात, त्या खायला पण टेस्टी लागतात. आता हे धपाटे तुम्ही कधीही करू शकता. ऑलमोस्ट ही पीठ आपल्याकडे रेडी असतात घरात. युजली हे दसऱ्याच्या टाईमला जास्त करून लोकांच्या घरी बनतं, का तर नवरात्रीमध्ये 8व्या दिवसाचा उपास धपाटे खाऊन सुटतो, त्यामुळे हे त्यावेळी सर्रास सगळ्यांच्या घरात तो मेनू बनवलेला जातो. त्याच्यासोबत कोणी दहीसोबत खातं, तर कोणी दही साखर सोबत खातं. हे लोण्यासोबत देखील चांगलं लागतं, जर तुम्ही फक्त धपाटी नाश्त्यासाठी बनवताय तर. नाहीच
तर युजली याच्याबरोबर उसळीच्या भाजी केल्या जातात, जसं हिरव्या मुगाचं कालवण म्हणा, चवळी म्हणा, मटकी म्हणा, हे सगळं बनवलं जातं. तुमच्याकडे ह्याच्यासोबत कोणती भाजी बनवली जाते किंवा कोणती आमटी बनवली जाते हे डेफिनेटली मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवा. आणि हे एकदम पण डार्क ब्राऊन असे भाजू नका, लाईट ब्राऊन शेडमध्ये खरपूस भाजून घ्या. मीडियम गॅस ठेवा, हाय गॅस ठेवला तर वरतून करपवून जाईल आणि आतमध्ये धपाटी कच्ची लागणार. त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी मीडियम गॅस ठेवा आणि तो गॅस कन्सिस्टंट ठेवा शेवटपर्यंत. तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही, थापायला हार्डली 1 मिनिट लागतो, त्यामुळे गॅस खूप वेळ रिकामा आहे असं तुम्हाला वाटणार नाही. आता हे धपाटे तुम्ही टिफिनलाही घेऊन जाऊ शकता. जर टिफिनला कोणाला प्रवासासाठी पॅक करून देताय तर कांदे घालू नका त्याच्यामध्ये, बाकी प्रोसेस तशीच ठेवा आणि तुपाने भाजा. तुपाने भाजलेले धपाटे खूप छान लागतात. असेच धपाटेचा बेत तुम्हीही लवकरात लवकर करा, लहान मुलांना खायला द्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.